झालं खरं म्हणजे आता जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे जर समजा आपण शेतकऱ्याचा विचार केला तर हं, सीसीआयने जे कापूस खरेदी केलेली आहे, जर त्यांना 27 फेब्रुवारी पर्यंत कापूस खरेदी करायची असेल तर त्या तारखेपर्यंत जर त्यांनी कापूस विक्री होल्ड केली असती तर याचा परिणाम हं, खूप मोठ्या प्रमाणात बाजारावर झाला असता आणि कापसाचे भाव निश्चितच 8,500 पेक्षा खाली झाले नसते. परंतु काय झालं हं, की त्यांनी जवळपास म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वीच कापूस बाजारात काढल्यामुळे त्याचा परिणाम जो झाला की निश्चितच जेव्हा सप्लाय बाजारात येते त्यामध्ये त्याचा परिणाम कापसाच्या दरावर कमी होण्याकरता मदत होते. वास्तविक पाहता हं, जर पाहता तर तो ज्यांनी कापूस खरेदी केल्यानंतर तो जर त्यांनी फेब्रुवारीपर्यंत जोपर्यंत त्यांची खरेदी बंद होत नाही तोपर्यंत विक्री सुरू केली नसती तर त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना कापसाचा भाव चांगला मिळाला असता. पण दुसरीकडे जर म्हटलं की त्यांच्याहीकडे एक टेक्सटाईल जे वस्त्रोद्योग लॉबी आहे तेही प्रेशर करत आहे की सीसीआयने कापूस विक्री करता काढावा. त्यांच्यामुळे आणि त्यांचं जे एक प्रिन्सिपल जे आहे शेतकऱ्यासोबतच टेक्सटाईलला सुद्धा मदत करणे आणि शेतकऱ्यांनाही मदत करणे, दोघांनाही मदत करणे हे प्रिन्सिपल असल्यामुळे कदाचित त्यांनी ते गाठी विक्री करता काढलेल्या असतील. परंतु एकंदरीत हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं नुकसानीच होत आहे.